आज घरी गेल्यानंतर आयलिड आपल्याला चेक करायची. जर इनर आयलिडला नेहमीपेक्षा पिवळसरपणा दिसत असतील डोळे पांढरट दिसत असतील तर हा आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया असू शकतो किंवा इतर न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज असू शकतात. शरीरातून कुठे ब्लड लॉस होतो आहे का त्याचं हे लक्षण असू शकतं. तसेच हा जो व्हाईट पार्ट आहे स्क्लेरा हा जर आपल्याला येलोइश दिसत असेल तर हे बिलिरुबिन वाढल्याचं लक्षण असू शकतं. लिव्हर डिसऑर्डर्स असू शकतात, हेपेटायटिस किंवा गाल ब्लॅडर स्टोन्स मध्ये सुद्धा हे लक्षण दिसून येतं. सोबतच थकवा असणं, ड्राय इची स्किन असणे हे सुद्धा लक्षणं असतात. तसंच मॉर्निंग अंडर आय पफिनेस म्हणजे डोळ्याच्या भोवती खाली हा पफिनेस जाणवतो. सकाळी उठल्याबरोबर हे सुजलेले दिसत आहेत का डोळे, आपला एक्सेसिव्ह सॉल्ट इंटेक आहे का, शरीरात वॉटर रिटेन्शन होतं आहे का, किंवा काही थायरॉइड आणि किडनी डिसऑर्डर्स मध्ये सुद्धा ही लक्षणं दिसू शकतात. ही लोकांचे डोळे बाहेर आल्यासारखे दिसतात म्हणजेच एक्झॉप्थॅल्मस किंवा प्रोट्रुडिंग आईज असे होत असतात. तर त्याच्यासोबतच जर पाल्पिटेशन्स असतील, ट्रेमर्स असेल, अँझायटी जाणवत असेल, अचानक वेट लॉस होत असेल तर हे थायरॉइड डिसऑर्डर्सचं लक्षण असू शकतं. ग्रेव्स डिसीजचं हे सगळं कशासाठी सांगते, आपले डोळे फक्त सुंदर आयशॅडोज लावण्यासाठी किंवा काजळ लावण्यासाठीच नसून शरीरामध्ये नेमकं काय घडतं आहे ते दर्शवण्यासाठीचं एक दिशादर्शक आहे. आजाराचं डायग्नोसिस करण्यासाठी मदत करणारं एक माध्यम आहे. आयुर्वेदाच्या अष्टविध परीक्षाच म्हणजेच नाडी, मल, मूत्र, जीवा, शब्द, स्पर्श, दृक आकृती यामध्ये असलेल्या दृक म्हणजेच नेत्र परीक्षा ही खूप महत्वाची सांगितलेली आहे. सायन्स मध्ये सुद्धा आय एक्झामिनेशन ही या पद्धतीने महत्वाची ठरते. त्याच्यासोबतच इतर सिम्पटम्सही दिसत असतात. त्या आधारे बऱ्याचदा मोठ्या आजारांचं डायग्नोसिस हे केलं जात असतं वेगवेगळ्या टेस्ट करून. मलाही डोळ्यांच्या वेगवेगळ्या लक्षणांवरून कोणते कोणते आजार होऊ शकतात किंवा असू शकतात हे जाणून घ्यायचं असेल, तसेच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन काय केल्यावर ते सुधरू शकतं किंवा कधी डॉक्टरांची मदत घ्यावी लागू शकते हे डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट करा आईज. मी तुम्हाला एक डिटेल PDF सेंड करेल. माहिती आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि अजून फॉलो केलं नसल्यास लगेच फॉलो करा. धन्यवाद.